हरे कृष्णा। आजकाल समाजामध्ये खूप चालू आहे, आपण पाहतोय कुत्र्यांचं रक्षण केलं पाहिजे। हो, केलं पाहिजे। कुत्रा हा तर प्रामाणिक प्राणी आहे, त्याचं रक्षण केलं पाहिजे। तुम्ही त्याच्या प्रामाणिकपणा पाहिला असेल तर तुम्ही एखादी भाकरी एखादी गोष्ट तुम्ही खायला टाकली त्याला तर तो काय करतो, तुमचे केलेले उपकार कधी विसरत नाही आहे। आपण बघूयात श्रीमद भगवद्गीतेत भगवंत श्रीकृष्ण काय म्हणतात। श्रीमद भगवद्गीता 5वा अध्याय श्लोक क्रमांक 18 येथे भगवंत म्हणतात, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवे हस्तिनी सुनीचैव स्वपागे च पंडिता समदर्शिना। भगवंत म्हणतात, एखादा प्रकांड बुद्धिमान व्यक्ती का नसो, म्हणजे ब्राह्मण असो म्हणजे तो बुद्धिमान। विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी, गाय असो हत्ती असो कुत्रा असो किंवा कुत्रा खाणारा असो, या सर्वांना असा बुद्धिमान व्यक्ती काय करतो, समदृष्टीने बघतो। म्हणजेच प्रत्येकामध्ये भगवंतांचा निवास आहे, परमात्म्याचा निवास आहे, या दृष्टीने पाहतो। तो व्यक्ती बुद्धिमान आहे। आपण पाहतो रक्षण करण्यासाठी लोक फक्त कुत्र्याचं रक्षण करत आहेत। कुत्रा हा प्राणी आहे, मग गाय बैल कोंबडी आणि बकरी किंवा मेंढा हे प्राणी नाही आहेत का, त्यांचं रक्षण नाही केलं पाहिजे का? बघा, जो बुद्धिमान व्यक्ती आहे त्याला समजेल की कोणाचं रक्षण केलं पाहिजे। तर बुद्धिमत्ता यातच आहे की इतर सर्व प्राण्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे आणि त्यांचं सुद्धा रक्षण केलं पाहिजे। हरे कृष्णा।